राज ठाकरेंशी बोलणी करताना त्यांचं मतपरिवर्तन होईल असं केसरकर यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यावर दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंनी विधानसभेला 225 ते 250 जागा लढण्याची घोषणा केली होती, तर केसरकरांना महायुतीत काय अधिकार आहेत याचं संशोधन करावं लागेल। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो, पण ज्याला बोलणी होतात आणि महत्त्वाच्या जागा ज्या निवडून येणाऱ्या असतील त्या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर आपोआप युती होते। आमची महायुती आहे आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता। यावेळेला त्यांचे आणि शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत। मोदी साहेबांनी केलेला विकास त्यांना आवडतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी ज्याला बोलणी होतील त्याला त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं। दीपक केसरकरला हे स्वप्न पाहायला हरकत नाही। मुळात दीपक केसरकरलाच महायुतीत काय अधिकार आहेत ह्याचं थोडं संशोधन करावं लागेल। त्याच्यामुळं महायुतीत ते म्हणलं असलं तरी काही राज ठाकरे यांच्या काही आवाक्याच्या बाहेरचा विषय आहे आणि राज ठाकरेंची गरज जर त्यांना वाटत असेल तर याचा अर्थ राज ठाकरे सध्या राईट ट्रॅकवर चालू आहेत असं मला वाटतं।